Okay, hello everyone. Welcome to the next episode of the tense. कालच आपण टेन्सच्या संदर्भातला सिंपल, मग तो सिंपल पास्ट असेल, सिंपल प्रेझेंट असेल किंवा सिंपल फ्युचर असेल, त्याच्या संदर्भात माहिती केली. आता त्याच्या डिटेलमध्ये आपण चाललोय आणि त्यातली पहिली सिरीज सिंपलची सिंपल प्रेझेंट मध्ये आपण पाहतोय. सो लेट अस स्टार्ट द सेशन. ॲज युजल विल स्टार्ट अवर सेशन विथ द गायत्री मंत्र. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. Om. Spread up your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. So, काळ नावाची संकल्पनेबद्दल अनेकदा मी तुम्हाला सांगितले, बोलीभाषा शिकण्यासाठी काळ ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे आणि त्याचे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे अनडिस्प्युटेड, निर्विवाद भाग आहेत आणि ते फक्त पास्ट, प्रेझेंट, फ्युचर म्हणजे प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ एवढं समजून चालत नाही. त्याच्यामध्ये येणारे उपकाळांचे जे प्रकार आहेत, मग सबटेन्सेस ज्याला म्हणतात, पोझिशन, पोझेशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, हे जे उपप्रकार आहेत 6, जे प्रत्येक टेन्सच्या अंडर येतात. पास्टच्या अंडर, प्रेझेंटच्या अंडर आणि फ्युचरच्या अंडर. मग असे 6 प्रकार पास्टचे, 6 प्रकार प्रेझेंटचे, 6 प्रकार फ्युचरचे, असे एकूण 18 प्रकार पाहायला मिळतात. पास्ट पोझिशन वॉज देअर, होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शाल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅड, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशन शाल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स V4, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट टेन्स V1, V2, करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, V1, करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व ING, करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, ING, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. फ्युचर कंटिन्युअस शाल बी, विल बी, ING, करत असतील, करत असणार, करत असू, करत असशील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेला होता, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हॅव, हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स शाल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेली असेल, केलेले असतील, केलेले असणार. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हॅड बीन, ING, करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेला होता, करत आलेलं होतं. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, ING, करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत.
आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शाल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असू, करत आलेला असशील. सेम वे यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यावर एक्सक्लुसिव्हली आपण आता फोकस करतो आहोत. सामान्य वर्तमान काळ. मग सामान्य वर्तमान काळ म्हटल्यानंतर मी जातो, मी जाते, आय गो, आम्ही जातो, वी गो, तू जातो, तू जाते, तुम्ही जातात, यू गो, तो जातो, ही गोज, ती जाते, शी गोज, हे जातं, इट गोज, राज जातो, राज गोज, राणी जाते, राणी गोज, दादा जातो, ब्रदर गोज, ताई जाते, सिस्टर गोज, ते जातात, दे गो. मग ह्या जातो शब्दाच्या ऐवजी तुम्ही येतो, पाहतो, राहतो, ऐकतो, बोलतो, वाचतो, लिहितो, गातो, नाचतो, बरोबर, धावतो, झोपतो, ह्या प्रकारचे शब्दप्रयोग सुद्धा येतात. म्हणजे क्रिया बदलते थोडक्यात. त्याचे फॉर्म्स, त्याचा पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सो सिंपल प्रेझेंट टेन्स, सामान्य वर्तमान काळ. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली and use the pattern properly, understand the pattern properly, and catch the meaning by it. Remember that here the use of V1 and V2 between subject and object, and for negative and interrogative means yes, no type and W step, use do does. And once you use do does, then there is no need to do the separation about V1, V2. म्हणजेच खाली दिलेली वाक्य अगदी काळजीपूर्वक आणि मोठ्याने वाचा ओरल प्रॅक्टिससाठी आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यातला पॅटर्न काय, त्यातला अर्थ काय दडलेला आहे. आणि लक्षात ठेवा सब्जेक्ट आय वी यू यू ही शी नेम नाउन आणि ऑब्जेक्ट यांच्या दोघांच्या मध्ये वर्बचा पहिला फॉर्म आणि दुसरा फॉर्म गो गोज राईट राईट पिक्स पिक्स वर्बचा बेसिक फॉर्म आणि इएस फॉर्म वापरला जातो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये. आणि निगेटिव्ह वाक्य असेल, इंटरेगेटिव्ह नकारात्मक किंवा प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक मध्ये येस नो टाईप किंवा डब्ल्यू एच वाक्य जरी असलं त्याच्यामध्ये डू डजचा फरक करायचा. डू डजचा फरक केला तर व्हर्ब मात्र स्टॅटिक राहतं, स्टेबल राहतं, व्ही1. मग इथे जर समजून घेण्याचा प्रयत्न केला वाक्य बघा, ही फॉलोज प्रिन्सिपल ऑफ गांधी, तो गांधीजींची तत्व पाळतो. वी ईट व्हेजिटेरियन डिशेस, आम्ही शाकाहारी पदार्थ खातो. मॅक्सिमम इंडियन बिलीव्ह इन गॉड, अधिक अधिक भारतीय देवावर विश्वास ठेवतात. स्वरूप स्पीक्स 5 लँग्वेजेस, स्वरूप 5 भाषा बोलतो. दे विजिट हेल्थ सेंटर रेग्युलरली, ते रोज किंवा दररोज आरोग्य केंद्राला भेट देतात. इशिका प्लेज पियानो व्हेरी वेल, इशिका पियानो चांगला वाजवते. यू सिंग सॉंग्स मेलोडियसली, तू अतिशय सुमधुर गाणे गातो किंवा तुम्ही अतिशय सुमधुर गाणं गातात. यू सिंग सॉंग्स मेलोडियसली. दे कंडक्ट मेनी ऍक्टिव्हिटीज ऑफ योगा, ते योगाचे बरेच उपक्रम घेतात. दे कंडक्ट मेनी ऍक्टिव्हिटीज ऑफ योगा. मनोज स्टडीज इन कॅनडा, मनोज कॅनडात शिकतो. मनोज स्टडीज इन कॅनडा. के ठाकरे युजेस ब्रँडेड कार्स, के ठाकरे नामवंत गाड्या वापरतात. के ठाकरे युजेस ब्रँडेड कार्स. मेनका डान्सेस ऑन क्लासिकल म्युझिक, मेनका शास्त्रीय संगीतावर नृत्य करते. मेनका डान्सेस ऑन क्लासिकल म्युझिक. हेमलता डज नॉट अप्लाय कॉस्मॅटिक, हेमलता सौंदर्य प्रसाधन वापरत नाहीत किंवा लावत नाही. हेमलता डझंट अप्लाय कॉस्मॅटिक. दे डू नॉट यूज इंटरनेट, ते इंटरनेटचा वापर करत नाही. दे डू नॉट यूज इंटरनेट. रॅन्चो डज नॉट स्पीक विथ गर्ल्स, रॅन्चो मुलींशी बोलत नाही. रॅन्चो डज नॉट स्पीक विथ गर्ल्स. आता इथे बघा डू आणि डजचा वापर करतोय. रॅन्चो म्हटल्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे
स्पीक्स यायला पाहिजे, पण निगेटिव्ह मध्ये डज. डूला ऑलरेडी येस लागला ना, मग स्पीकला परत लावण्याची गरज नाही. आणि डू आला असता तर बेसिक फॉर्म तो ऑलरेडी बेसिकच राहणार. जसं आय डू नॉट कम टू कॉलेज बाय बाईक. मी बाईकने कॉलेजला येत नाही. आय डू नॉट कम टू कॉलेज बाय बाईक. शी डज नॉट कम्युनिकेट विथ अ स्ट्रेंजर. ती अनोळखी लोकांशी संवाद साधत नाही. शी डज नॉट कम्युनिकेट विथ स्ट्रेंजर्स. वी डू नॉट वर्क फॉर मनी हिअर. आम्ही इथे पैशासाठी काम करत नाही. वी डू नॉट वर्क फॉर मनी हिअर. यू डू नॉट डू प्रॅक्टिस सिरियसली. तू गंभीरपणे सराव करत नाही. यू डू नॉट डू प्रॅक्टिस सिरियसली. माधुरी डज नॉट अटेंड लेक्चर्स. माधुरी लेक्चरला उपस्थित राहत नाही. माधुरी डज नॉट अटेंड लेक्चर्स. आय डू नॉट स्मोक सिगारेट. मी धूम्रपान करत नाही. आय डू नॉट स्मोक सिगारेट. शी डज नॉट टेक बाथ ऑन संडे. ती रविवारी अंघोळ करत नाही. शी डज नॉट टेक बाथ ऑन संडे. मधुकर डज नॉट सेलिब्रेट 14 फेब किंवा 14 फेब्रुवारी. मधुकर 14 फेब्रुवारी साजरा करत नाही. मधुकर डज नॉट सेलिब्रेट 14 फेब्रुवारी. डू यू रीड न्यूजपेपर डेली. तू दररोज वर्तमानपत्र वृत्तपत्र वाचतोस का. डू यू रीड न्यूजपेपर डेली. डज शी ड्राईव्ह फोर व्हीलर. ती चारचाकी गाड्या चालवते का. डज शी ड्राईव्ह फोर व्हीलर. डू यू बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साइट. तू प्रथमदर्शनी प्रेमावर विश्वास ठेवतो का. डू यू बिलीव्ह इन लव्ह ॲट फर्स्ट साइट. डज दिस मशीन रन ऑन पेट्रोल. डज दिस मशीन रन ऑन पेट्रोल. हे यंत्र पेट्रोल चालतं का. डू यू कम हिअर फ्रिक्वेंटली. तू इथे वारंवार येतोस का. डू यू कम हिअर फ्रिक्वेंटली. डू वी वर्क फॉर सोशल कॉजेस. आम्ही समाजकारणासाठी काम करतो का. डू वी वर्क फॉर द सोशल कॉजेस. डज शी ड्रिंक वाईन इन अ पार्टी. ती पार्टीत दारू पिते का. डज शी ड्रिंक वाईन इन अ पार्टी. डू पॉलिटिशियन टेल ट्रूथ. राजकारणी लोक खरं सांगतात का. डू पॉलिटिशियन टेल द ट्रूथ. डू दे वॉक 5 किलोमीटर एव्हरी डे. ते दररोज 5 किलोमीटर चालतात का. डू यू टेक मेडिसिन ऑन टाइम. तू वेळेवर औषध घेतो का. डू यू टेक मेडिसिन ऑन टाइम. डू गार्ड चेक बॅग्स ऑफ व्हीआयपी ऑल्सो. लोक व्हीआयपी लोकांच्या सुद्धा बॅग तपासतात का. डू गार्ड चेक द बॅग्स ऑफ व्हीआयपी ऑल्सो. डू यू वॉच हॉरर मूवीज. तुम्ही भीतीदायक चित्रपट पाहतात का. डू यू वॉच हॉरर मूवीज. हू फॉलोज इथिक्स इन टुडेज वर्ल्ड. आजच्या जगात नैतिकता कोण पाळतं. बघा याच्यामध्ये येस नो टाईपचा पॅटर्न ॲज इट इज आणि WH वापरायचा. हू फॉलोज इथिक्स इन टुडेज वर्ल्ड. वाय डू यू ड्राईव्ह कार सो फास्ट. तू गाडी जोरात का चालवतोस. वाय डू यू ड्राईव्ह कार सो फास्ट. व्हॉट डू यू डू युज्युअली ऑन हॉलिडे. तुम्ही सुट्टीच्या दिवशी नेहमी काय करतात. व्हॉट डू यू डू युज्युअली ऑन हॉलिडे. हू गिव्ह मिस कॉल टू माय मोबाईल. माझ्या मोबाईलवर मिस कॉल कोण देतं. हू गिव्स मिस कॉल टू माय मोबाईल. हाऊ मच मनी डू यू स्पेंड ऑन शॉपिंग. तू शॉपिंगसाठी किती पैसे खर्च करतो. हाऊ मच मनी डू यू स्पेंड ऑन शॉपिंग. हाऊ डू दे पे मनी. कॅश ऑर चेक. ते पैसे कसे देतात. रोख की धनादेश. हाऊ डू दे पे मनी कॅश ऑर चेक. विच कार डू यू यूज फॉर लॉंग ड्राईव्ह. लांबच्या प्रवासाला तू कोणती गाडी वापरतोस. विच कार डू यू यूज फॉर लॉंग ड्राईव्ह. व्हॉट डज शी डू हिअर. ती इथे काय करते. व्हॉट डज शी डू हिअर. व्हेन डज ही स्लीप. तो कधी झोपतो. व्हेन डज ही स्लीप. विच बुक डू यू रीड फॉर एक्झाम. तू परीक्षेसाठी कोणतं पुस्तक वाचतोस. विच बुक डू यू रीड फॉर एक्झाम. विच बुक्स. बुक्स म्हटले अनेक वचन आहे. पुस्तकं. तू परीक्षेसाठी कोणते पुस्तकं वाचतोस. हू प्रोव्हाइड्स देम अ फंड फॉर इलेक्शन. त्यांना निवडणुकीसाठी निधी कोण पुरवतं. हू प्रोव्हाइड्स देम फंड्स फॉर इलेक्शन. व्हॉट डू यू डू इन सच अ सिच्युएशन.
तू अशा परिस्थितीत काय करतो? व्हॉट डू यू डू इन अ सच अ सिच्युएशन? सब्जेक्ट V1, V2. सब्जेक्ट नंतर व्हर्बचा पहिला किंवा दुसरा भाग वापरला जातो. त्यानंतर सब्जेक्ट नंतर निगेटिव्ह वाक्य तयार करण्यासाठी डू डजचा आधार घेतला जातो आणि मग नॉट लावला जातो. पण डू डज वापरला की त्याच्यानंतर व्हर्बचा बेसिक फॉर्म येतो आणि येस नो टाइपची सुरुवात करताना डू डजचा वापर केला जातो. मग कर्त्याप्रमाणे म्हणजे आय, वी, यू, यू, दे साठी डू, तर थर्ड पर्सन सिंग्युलर ही, शी, इट, नेम नाउन साठी डजचा वापर होतो आणि मग वर्बचा बेसिक फॉर्म वापरतात किंवा वापरला जातो. आणि येस नो टाइप एकदा जमलं की डब्ल्यूएचचा योग्य शब्द सुरुवातीला वापरायचा आणि योग्य सेन्स वापरून डब्ल्यूएचचा ऍप्लिकेशन करायचं. मग आता सिंपल प्रेझेंट म्हणजे सामान्य वर्तमान काळ याच्यामध्ये जर पाहिलं, मगचा पहिला आणि दुसरा फॉर्म लक्षात ठेवायचा सिंपल प्रेझेंट मध्ये. मग वर्तमान काळातील दैनंदिन घटना, रोज घडणाऱ्या घटने, नियमित होणाऱ्या क्रिया, सवयीच्या काही गोष्टी असतील, त्रिकालाबाधित सत्य किंवा वैश्विक सत्य ज्याला म्हणतात, विशिष्ट काळाने, कालांतराने, विशिष्ट अंतराने वारंवार होणाऱ्या कृती इत्यादी प्रकारची माहिती जर आपल्याला दर्शवायची असेल, आपल्याला व्यक्त करायची असेल, तर ह्या काळाचा वापर तुम्हाला निश्चितप्रमाणे करावा लागतो किंवा प्रामुख्याने याचा वापर होतो. बहुधा कोण करतं, काय करतं, कधी करतं, कुठे करतं, कशासाठी करतं, ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या काळात नक्की सापडतात. या काळात क्रियापदाच्या पहिल्या व दुसऱ्या रूपाचा म्हणजे बेसिक फॉर्मचा यस, 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 यस रूपाचा वापर केला जातो. तृतीय पुरुषी एकवचनासाठी म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच ही, शी, इट, नेम नाउनसाठी दुसऱ्या रूपाचा म्हणजेच यस, यस, आय एस या रूपाचा वापर करतात. इतर उरलेल्या सगळ्या कर्त्यांसाठी पहिला रूप म्हणजे बेसिक रूपाचा वापर होतो. यात होकारार्थी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होत नाही, तर तो नकारार्थी आणि प्रश्नार्थक मध्येच फक्त केला जातो. ओके. म्हणजे जर तुम्ही अफर्मेटिव्हचं वाक्य पाहिलं तर टू बी फॉर्म कुठेच पाहायला मिळतं. सब्जेक्ट नंतर डायरेक्ट व्हर्ब येतो. पण निगेटिव्हचं वाक्य असेल, येस नो टाइप असेल किंवा डब्ल्यूएचचं असेल तर डू डजचा वापर पाहायला मिळतो. मग सिंपल प्रेझेंटमध्ये जर ग्रामॅटिकली स्ट्रक्चर समजून घेतलं तर आय, वी, यू, यू, दे यांच्यासाठी वर्बचा बेसिक फॉर्म, मूळ रूप, फाउंडेशन फॉर्म, इन्फिनिटी फॉर्म ज्याला म्हणतात. पण मात्र ही, शी, इट, नेम नाउन सिंपल प्रेझेंटमध्ये ही, शी, इट, नेम नाउन साठी वर्बचा दुसरा फॉर्म म्हणजेच गो असेल तर गोज, राईट असेल तर राईट, स्पीक्स असेल तर स्पीक्स, थ्रो असेल तर थ्रोज, येस, येस लावून वर्बचा दुसरा फॉर्म वापरला जातो. होकारार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद टू बी फॉर्म वापरलेला टाळला जातो. पण नकारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य असेल तर तिथे हमखास डू डजचा वापर पाहायला मिळतो आणि डू डजचा वापर झाला तर झाला की मग वर्बचा बेसिक फॉर्मच गृहीत धरला जातो, हे लक्षात राहते. मग इथे जर पाहिलं अफर्मेटिव्हचं, आय गो टू कॉलेज, मी कॉलेजला जातो. वी गो टू कॉलेज, आम्ही कॉलेजला जातो. यू गो टू कॉलेज, तू कॉलेजला जातो. यू गो टू कॉलेज, तुम्ही कॉलेजला जातात. मात्र ही गोज टू कॉलेज, तो कॉलेजला जातो. शी गोज टू कॉलेज, ती कॉलेजला जाते. इट गोज टू कॉलेज, हे कॉलेजला जातं. राज गोज टू कॉलेज, राज कॉलेजला जातो. आशा गोज टू कॉलेज, आशा कॉलेजला जाते. ब्रदर गोज टू कॉलेज, भाऊ कॉलेजला जातो. बॉस गोज टू कॉलेज, साहेब कॉलेजला जातात. दे गो टू कॉलेज, ते कॉलेजला जातात. आणि निगेटिव्ह वाक्य करायचं असेल तर आय डू नॉट गो टू स्कूल, मी शाळेत जात नाही. वी डू नॉट गो टू स्कूल, आम्ही शाळेत जात नाही. यू डू नॉट गो टू स्कूल, तू शाळेत जात नाही. यू डू नॉट गो टू स्कूल, तुम्ही शाळेत जात नाही. ही डज नॉट गो टू स्कूल, तो शाळेत जात नाही. शी डज नॉट गो टू स्कूल, ती शाळेत जात नाही. इट डज नॉट गो टू स्कूल, हे शाळेत जात नाही. राज डज नॉट गो टू स्कूल, राज शाळेत जात नाही. आशा डज नॉट गो टू स्कूल, आशा शाळेत जात नाही. ब्रदर डज नॉट गो टू स्कूल, भाऊ शाळेत जात नाही. बॉस डज नॉट गो टू स्कूल, साहेब शाळेत जात नाही. दे डू नॉट गो टू स्कूल, ते शाळेत जात नाही. डू आय गो टू अकॅडमी, मी अकॅडमिक मध्ये जातो का? डू वी गो टू अकॅडमी, आम्ही अकॅडमीत जातो का? डू यू गो टू अकॅडमी, तुम्ही अकॅडमिक जातात का? डू यू गो टू अकॅडमी, तुम्ही अकॅडमीत जातात का? डज ही गो टू अकॅडमी, तो अकॅडमीत जातो का? डज शी गो इन अकॅडमी, ती अकॅडमीत जाते का? डज राज गो इन अकॅडमी, राज अकॅडमी मध्ये राहतो का? डज आशा गो इन अकॅडमी, आशा अकॅडमी मध्ये जाते का? डज ब्रदर गो इन अकॅडमी, भाऊ अकॅडमीत जातो का? डज बॉस गो इन अकॅडमी, साहेब अकॅडमीत जातात का? डू दे गो टू द अकॅडमी, ते अकॅडमीत जातात का? इंटरेगेटिव्ह होतं हे वाक्य आणि जातात का, करतात का, जातात. मग येस नो टाईप
पॅटर्न घेतला आपण आणि WH ला वापरला तर इंटरेगेटिव्ह WH तयार होतं. हाऊ मेनी रुपीज डू यू अर्न एव्हरी मंथ? तू दर महिन्याला किती रुपये कमवतोस? हू स्पीक्स इंग्लिश वेल अमंग अस? आपल्यापैकी इंग्लिश चांगलं सर्वात उत्कृष्ट कोण बोलतं? हुज फादर वर्क्स इन पोलीस डिपार्टमेंट? कुणाचे वडील पोलीस विभागात काम करतात? व्हॉट डू दे डू इन आफ्टरनून ऑन संडे? ते रविवारच्या दुपारी काय करतात? व्हाय डज शिखा टेक दोज पिल्स? शिखा त्या गोळ्या का घेते? कशासाठी घेते? विच लँग्वेज डू यू स्पीक इन होम? तुम्ही घरात कोणती भाषा बोलतात किंवा वापरतात? सिंपल प्रेझेंट टेन्स, सामान्य वर्तमान काळ. मग इथे समजून घ्यायचंय पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर तिन्ही काळासाठी ती गोष्ट लागू होते. म्हणजे मी जेवण करतो. पास्टमध्ये करत होतो, आत्ताही करतो आणि फ्युचरमध्ये करेल. मी इंग्लिश चांगलं बोलतो. म्हणजे पूर्वी बोलायचं आता म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन असेल, रूटीन लाईफ असेल, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळात ज्यावेळेस ती गोष्टीसाठी कमिटमेंट असते किंवा पॅटर्न असतो किंवा ॲप्लिकेशन असतं, त्यावेळेस सिंपल प्रेझेंटचा वापर करतात. तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही काय करतात? म्हणजे मागे करतायत काही दिवसापासून, आत्ताही करतायत आणि पुढेही कराल. तुमचा व्यवसाय काय आहे? तुम्ही व्यावसायिक आहात का? तुम्ही काय करतात? मग डू यू डू? व्हॉट डू यू डू? इज अ प्रेझेंट टेन्स. तुम्ही दररोज, नेहमी, सवयीने, दरवेळी काय करतात याच्याबद्दल. जसं उदाहरणार्थ, ही इज अ डॉक्टर. तो डॉक्टर आहे. ही चेक्स पेशंट. तो एक डॉक्टर आहे आणि तो रुग्णांना तपासतो. बरं. आय एम अ बिझनेसमॅन. आय रन मेनी बिझनेस. मी एक व्यावसायिक आहे आणि मी अनेक व्यवसाय चालवतो. वी आर टीचर्स. वी टीच इंग्लिश. आम्ही शिक्षक आहोत. आम्ही इंग्लिश शिकवतो. तेव्हा शी इज अ फोटोग्राफर अँड शी क्लिक्स फोटोज. ती एक छायाचित्रकार आहे आणि ती छायाचित्र काढते. शिवा इज अ सिव्हिल इंजिनियर अँड ही बिल्ड्स हाऊसेस. शिवा एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि तो घरे बांधतो. दामिनी इज अन ॲडव्होकेट. शी फाइट्स केस इन अ कोर्ट. दामिनी एक वकील आहे आणि ती कोर्टात केस लढते. यू आर अ सिंगर. यू सिंग्स व्हेरी वेल. तू एक गायक आहे आणि तू फार छान गाणं गातोस. दे आर स्टुडंट अँड दे स्टडी इन अ 12th स्टँडर्ड. ते विद्यार्थी आहेत आणि ते 12वीत शिकतात. मग ही चेक्स पेशंट्स. तो रुग्णांना तपासतो. दे स्टडी इन 12th स्टँडर्ड. ते 12वीत शिकतात. शी क्लिक्स फोटो. ती फोटो काढते. टीचर टीच इंग्लिश. टीचर टीच इंग्लिश. शिक्षक इंग्लिश शिकवतात. ही बिल्ड्स हाऊसेस. तो घर बांधतो. शी फाइट्स इन अ कोर्ट. ती कोर्टात केस लढते. ही सिंग्स अ सॉन्ग. तो छान गाणे गातो. ही रन्स बिझनेस. तो बिझनेस चालवतो. ह्या पद्धतीने सिंपल प्रेझेंटचा ओपनिंगचा पार्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. सो डेली रुटीन, हॅबिच्युअल ॲक्शन, जनरल ट्रुथ, instruction or direction, summarize book or film, headline for newspaper or TV, frequent action with the same duration, and schedule or the timetable, and English proverbs. या सगळ्या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. आता या ठिकाणी लक्षात घ्या की आपल्याला व्यवहारात जी वाक्य अप्लाय करता येतील असे आपण पाहतो आहोत. मग एक एक करून डेली रुटीन, दैनंदिन जीवनक्रम. डेली रुटीन, दैनंदिन जीवनक्रम. व्हॉट एव्हर वी डू इन अवर लाईफ ऑन डेली बेसिस. जे काही आपण काम रोजच्या जीवनात ठरलेल्या पद्धतीप्रमाणे, ठरलेल्या वेळेप्रमाणे करतो, दे ऑल कम अंडर दिस युसेज. ते सगळेच्या सगळे उपयोग ह्याच काळाच्या अंतर्गत येतात. ही एक्सरसाइज फॉर 2 अवर्स. तो 2 तास व्यायाम करतो. दे टेक डिनर टुगेदर. ते एकत्र जेवण करतात. एव्हरी डे ग्रँड मदर रीड्स रामायण. दररोज आजी रामायण वाचते. वी गो टू ऑफिस ॲट 9 AM बाय बस. आम्ही सकाळी 9 वाजता बसने कार्यालयात जातो. सेंटेन्स ऑफ डेली रुटीन. हॅबिच्युअल ॲक्शन, सवयीने होणाऱ्या क्रिया. हॅबिच्युअल ॲक्शन म्हणजे सवयीने होणाऱ्या क्रिया. व्हॉट एव्हर वी डू इन अ पॅटर्न, इन अ हॅबिट, बाय ॲडिक्शन.
दे ऑल कम अंडर दिस युजेस. जे काही आपण ठोकळेबाज पद्धतीने, सवयीने, साचेबद्ध पद्धतीने, व्यसनाधीनतेने करतो, ते सगळंच्या सगळं याच्याच या काळाच्या उपयोगाच्या अंतर्गत येतात. मग अर्जुन राईट्स विथ हिज बोथ हँड. अर्जुन त्याच्या दोन्ही हाताने लिहितो. अर्जुन राईट्स विथ हिज बोथ हँड. अर्जुन दोन्ही हाताने लिहितो. दे गो टू कॉलेज. ते महाविद्यालयात उशिरा जातात. दे गो टू लेट गो लेट टू द कॉलेज. ते महाविद्यालयात उशिरा जातात. सवयीचा भाग आहे. दॅट साऊथ इंडियन फॅमिली इट्स ऑन बनाना लिव्स. ते दक्षिण भारतीय कुटुंब केळीच्या पानावर जेवते. नेहमी जेवतात ते कुटुंबीय सगळे तसे. हॅबिट आहे त्यांना. शी राईड्स बाईक व्हेरी फास्ट. ती फार जोरात बाईक चालवते. दिज आर हॅबिच्युअल ऍक्शन. म्हणजे सवयीच्या गोष्टी सांगण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा होताना पाहायला मिळतो. ओके. जनरल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य सांगण्यासाठी. सो जनरल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य. व्हॉट एव्हर हॅपन ऑन युनिव्हर्सल लेवल फॉर ऑल टाइम दे ऑल कम अंडर दिस युसेज. जे काही आपण संपूर्ण विश्वात तिन्ही काळात सत्य सनातन घडते ते सर्व याच उपयोगाच्या अंतर्गत येते. जनरल ट्रूथ, त्रिकालाबाधित सत्य. मग त्याच्यामध्ये द साऊंड ट्रॅव्हल फास्टर इन द वॉटर दॅन द एअर. हवेपेक्षा ध्वनी पाण्यात गतिशील प्रवास करतो. पेंग्विन डू नॉट फ्लाय बट दे कॅन स्विम वेल. पेंग्विन उडत नाही पण ते फार चांगलं पोहतात. त्रिकालाबाधित सत्य आहे. बरोबर. सनरायझेस इन द ईस्ट, सेट्स इन द वेस्ट वगैरे यासारख्या संपूर्ण जगात ते नियम सारखेच लागू होतात. शार्क डिटेक्ट ब्लड फ्रॉम द माइल्स अवे. शार्क मैलांपासून रक्ताचा वास चांगला ओळखतात. बीज कम्युनिकेट बाय द डान्सिंग. मधमाशा ज्या आहेत नृत्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतात. इन्स्ट्रक्शन ऑर डायरेक्शन, सूचना किंवा दिशादर्शन करायचं असेल तर इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन, सूचना किंवा दिशादर्शन. Whenever we give the instruction or direction to other to follow, then we use this tense. All utilization usage will come under this tense. जेव्हा कधी आपण इतरांना अनुसरण्यासाठी सूचना किंवा दिशादर्शन करतो, त्या सर्व सूचना व उपयोगात ह्याच काळाच्या अंतर्गत येतं. सेंटेन्सेस ऑफ इन्स्ट्रक्शन अँड डायरेक्शन. लुक युअर फेस इन अ मिरर. तुझा चेहरा त्या आरशात बघ. यूज हेडफोन वाईल लिसनिंग दिस ऑडिओ. हा ऑडिओ ऐकताना हेडफोन वापरा. स्विच ऑफ मोबाईल फोन बिफोर एंटरिंग इन बॉस केबिन. साहेबांच्या केबिन मध्ये जाण्या अगोदर मोबाईल फोन बंद कर. ऑलवेज पे मनी बाय युपीआय फॉर एव्हिडन्सेस. पुराव्यासाठी नेहमी युपीआय ने पैसे देत जा. मग हे इन्स्ट्रक्शनसाठी. समराइज द बुक्स अँड फिल्म. पुस्तक व चित्रपट सारांश सांगताना समराइज द बुक्स अँड फिल्म्स पुस्तकं किंवा चित्रपटाचा सारांश सांगताना वापरतात. वेन वी नरेट द स्टोरी ऑफ मूवी ऑर बुक इन अ ब्रीफ देन इन दॅट डिस्क्रिप्शन वी यूज दिस टेन्स. जेव्हा आपण चित्रपटातील पुस्तकाच्या कथानक, कादंबरीतल्या कथा, घटनाक्रम सांगायचा असेल तर अगदी त्या थोडक्यात सांगतो आणि त्या थोडक्यात सांगत असताना आपण याच टेन्सचा म्हणजेच प्रेझेंट सिंपल किंवा सिंपल प्रेझेंटचा वापर करतो. समराइज द बुक ऑफ फिल्म. द हिरो डाईज इन दॅट मूवी. त्या चित्रपटात तो नायक मरतो बरे का. लीडर विन्स द मॅच अगेन्स्ट द एनिमी. तो नेता त्या शत्रूच्या विरोधात युद्ध जिंकतो किंवा मॅच जिंकतो. फायनली किंग टेक्स रिव्हेंज फ्रॉम हिज सन्स किलर. शेवटी राजा त्याच्या मुलाच्या खुन्याकडून प्रतिशोध घेतो. इन दॅट बुक द विडो स्टार्ट न्यू बिझनेस. त्या पुस्तकामध्ये ती विधवा नवीन व्यवसाय सुरू करते. मग हे पुस्तक किंवा कथा चित्रपटातल्या कथानकांसाठी वापरलं जातं. हेडलाईन्स फॉर न्यूजपेपर ऑर टीव्ही. टीव्ही व वृत्तपत्रांमधले मथळे ठळक बातम्या सांगण्यासाठी हेडलाईन्स फॉर न्यूजपेपर अँड टीव्ही. टीव्ही व वृत्तपत्रांतली मथळे ठळक बातम्या. हेडलाईन्स इन अ न्यूजपेपर ऑर न्यूज ऑन टीव्ही आर जनरली टोल्ड इन अ सिम्पल प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळातील मथळे किंवा टीव्हीवरील बातम्या व साधारणपणे सामान्य वर्तमान काळात ह्याचा वापर या गोष्टी व्यक्त करण्यासाठी होतो किंवा केला जातो. सेंटेन्सेस ऑफ हेडलाईन्स फॉर द न्यूजपेपर अँड द टीव्ही न्यूज. अमेरिकन गव्हर्नमेंट इन्क्रीजेस टॅक्स ऑन इंडियन गुड्स. अमेरिकन सरकारची भारतीय मालावर करवाढ.
आपण हेडलाईन पाहताना मराठीमध्ये ट्रान्सलेशन जे आहेत ना, ते वेगळं कदाचित झालं असतं. पण वर्तमान काळातले हेडलाईन्स किंवा महत्त्वाच्या बातम्या आपण मथळे पाहिले, ठळक बातम्या, त्या अशाच दाखवल्यात. टेररिस्ट किल्स 165 इनोसंट टेररिस्ट इन जे-एन-के. अतिरेक्यांनी जे-एन-के मध्ये म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये 165 निरपराध पर्यटकांची हत्या. इंडियन ॲथलीट विन गोल्ड मेडल्स इन ऑलिम्पिक. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकतात. पेट्रोल प्राइसेस गेट इन्क्रीज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र शासनाद्वारे पेट्रोलच्या दरात वाढ. द फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन. सारख्याच काळाने होणारी वारंवारची कृती. फ्रिक्वेंट ऍक्शन विथ द सेम ड्युरेशन. सारख्याच काळाने होणारी वारंवार कृती. ऍक्शन कम विथ द सेम ड्युरेशन. इट मे बी डे, वीक, मंथ, इयर, डिकेड अँड देन वी कम अंडर दिस युसेज. म्हणजे काय? सातत्याने ज्या गोष्टींमध्ये अंतर असतं, ते महिन्याचं असो, वर्षाचं असो किंवा विशिष्ट दशकाचं असो, युगाचं असो, पण ती गोष्ट त्या अंतरानंतर लगेच घडते. 1 वर्ष झालं ती गोष्ट घडली, 2 वर्ष झाली ती गोष्ट घडली. दर 5 मिनिटानंतर ती त्याला कॉल करते. मग हे सातत्यानं होतं, नेहमीच होतं. अंतर सारखंच मेंटेन राहतंय या अर्थाने. द सेंटेन्स ऑफ द फ्रिक्वेंट ॲक्शन विथ द सेम ड्युरेशन. कंपनी अरेंज द टूर इन फॉरेन आफ्टर एव्हरी 3 इयर्स. दर 3 वर्षानंतर कंपनी परदेशी दौरा आयोजित करते. वी फाईल द टॅक्स रिटर्न आफ्टर 31st ऑफ मार्च एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी 31 मार्चच्या नंतर आम्ही टॅक्स रिटर्न फाईल करतो. द ऑथर पब्लिश द बुक आफ्टर 2 मंथ्स. तो लेखक 2 महिन्यानंतर एक पुस्तक प्रकाशित करतो किंवा ते करतात. हिज वाईफ कॉल्स हिम आफ्टर एव्हरी 5 मिनिट. त्याची बायको त्याला दर 5 मिनिटानंतर कॉल करते. द स्केड्यूल ऑर टाइम टेबल. नियोजित कार्यक्रम व वेळापत्रक सांगायचं असेल तर स्केड्यूल ऑर टाइम टेबल, नियोजित कार्यक्रम किंवा वेळापत्रक. व्हॉट आर द प्री डिसाइडेड ऑर विथ शुअरली फॉलोड अकॉर्डिंगली. जी गोष्ट अगदीच ठरली, कोणती बस किती वाजता जाईल, कोणती फ्लाईट किती वाजता जाईल, कोणती रेल्वे किती वाजता जाईल, याचं नियोजनबद्ध जे आहेत ना वेळापत्रक तयार केलेलं आहे ना, तर ते सगळंच्या सगळं अभिव्यक्त करताना सिंपल प्रेझेंट टेन्सच्या अंडर येतं. जे काही अगोदरपासूनच ठरलेलं आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे घडणार आहे, ते सर्व याच उपयोगाच्या अंतर्गत केलं जातं. आवर ऑफिस ओपन्स ॲट 10 AM अँड क्लोजेस ॲट 6 PM. आमचं कार्यालय सकाळी 10 वाजता उघडतं आणि सायंकाळी बरोबर 6 वाजता बंद होतं. द बस रिचेस नागपूर शार्प ॲट 11:45 AM. बस नागपूरला अगदी बरोबर सकाळी 11:45 वाजता म्हणजे 11:45 पोहोचते. द फ्लाइट लँड्स ॲट दिल्ली एअरपोर्ट ॲट 4:20 PM. ते विमान दिल्ली विमानतळावर दुपारी 4:20 उतरतं. द क्रूज डिपार्ट फ्रॉम द मुंबई ॲट 5 PM एव्हरी फ्रायडे. जे क्रूज जे आहे दर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मुंबईवरून सुटतं. प्रोव्हर्ब्स, इंग्लिश प्रोव्हर्ब इंग्लिशमधल्या म्हणी. प्रोव्हर्ब्स इन द लँग्वेज गिव्ह द आयडिया अबाउट सिच्युएशन विथ द शॉर्ट स्पॅन ऑफ अ टाइम थ्रू द पॉप्युलर एस्टॅब्लिश्ड एक्झाम्पल. दे कम अंडर दिस. भाषेमधील म्हणी आपल्याला प्रस्थापित उदाहरणांद्वारे परिस्थितीची अत्यंत शारदात कल्पना येते. ते सर्व या उपयोगाच्या अंतर्गत येते. मग जसं टाइम अँड टाईड वेट फॉर नन. जे काही म्हणी असतात, वेळ आणि भरती कोणासाठीच वाट पाहत नाही, काळ काही थांबत नाही कोणासाठी या अर्थाने. डोंट काउंट युअर चिकन बिफोर दे हॅच. म्हणजे पिल्लं अंड्यातून बाहेर येण्यापूर्वी ते मोजू नका. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा नुसता स्वप्नविलास करू नका, त्या गोष्टीचा परिणाम येण्याच्या अगोदर. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. सकाळी लवकर उठणारा पक्षी त्याचं खाद्य प्राप्त करतो. म्हणजेच जो लवकरात लवकर सुरू करतो, लवकरात लवकर इनिशिएटिव्ह घेतो, त्याला त्याच्या आयुष्यात प्रभाव परिणाम लवकर मिळतो. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. हळू आणि सातत्यानं चालणारा शर्यत नेहमीच जिंकतो. म्हणजे सातत्य जर गती नसली पण सातत्य जर असेल तर कदाचित त्याच्यामध्ये होतं. मग याच्यामध्ये अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एस्नोटाइप, WH वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे? आय टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. मी रोज 1 कप दूध पितो. वी टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. यू टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. दे टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. ही टेक्स अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. शी टेक्स अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. राज टेक्स अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे.
आय टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. मी एक पेला दूध रोज पितो. वी टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. आम्ही एक पेला दूध रोज पितो. यू टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. तू एक पेला दूध रोज पितो. यू टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. तुम्ही एक पेला दूध रोज पितात. दे टेक अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. ते एक पेला दूध दररोज पितात. ही टेक्स ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. तो एक पेला दूध रोज पितो. शी टेक्स ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. ती एक कप किंवा एक पेला दूध रोज पिते. इट मॅड पर्सन. इट टेक्स ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. तो वेडा एक पेला रोज पितो. राज टेक्स ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. राज एक पेला दूध रोज पितो. अंकल टेक्स अ ग्लास ऑफ मिल्क एव्हरी डे. काका एक पेला दूध रोज पितात. I do not take a tea in the evening. We do not take tea in the evening. They do not take tea in the evening. He does not take tea in the evening. She does not take tea in the evening. आय डू नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. संध्याकाळी चहा घेत नाही. वी डू नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. आम्ही संध्याकाळी चहा घेत नाही. यू डू नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. तू संध्याकाळी चहा घेत नाही. यू डू नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. तुम्ही संध्याकाळी चहा घेत नाही. दे डू नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. ते संध्याकाळी चहा घेत नाहीत. ही डज नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. तो संध्याकाळी चहा घेत नाही. इथं डज वापरलाय बघा. शी डज नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. ती संध्याकाळी चहा घेत नाही. इट डज नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. हा काही संध्याकाळी चहा घेत नाही. राज डज नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. राज संध्याकाळी चहा घेत नाही. अंकल डज नॉट टेक टी इन द इव्हिनिंग. काका संध्याकाळी चहा घेत नाहीत. डू आय टेक 5 cup of tea every day? Do we take 5 cup of tea every day? Do you take 5 cup of tea every day? Do they take 5 cup of tea every day? Does he take 5 cup of tea every day? Does she take 5 cup of tea every day? Does Raj take 5 cup of tea every day? Do I take 5 cup of tea every day? मी दररोज 5 कप चहा पितो का? डू वी टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? आम्ही दररोज 5 कप चहा पितो का? डू यू टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? तू दररोज 5 कप चहा पितो का? डू यू टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? तुम्ही दररोज 5 कप चहा पितात का? डू दे टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? ते दररोज 5 कप चहा पितात का? डज ही टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? तो दररोज 5 कप चहा पितो का? डज शी टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? ती दररोज 5 कप चहा पिते का? डज इट टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? हा दररोज 5 कप चहा पितो का? डज राज टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? राज दररोज 5 कप चहा पितो का? डज अंकल टेक 5 कप ऑफ टी एव्हरी डे? काका दररोज 5 कप चहा पितात का? हाऊ मेनी कप्स ऑफ टी डू आय टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डू वी टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डू यू टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डू दे टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डज ही टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डज शी टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डज राज टेक एव्हरी डे? हाऊ मेनी कप ऑफ टी डू आय टेक एव्हरी डे? मी दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डू वी टेक एव्हरी डे? आम्ही दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डू वी टेक एव्हरी डे? आम्ही दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डू यू टेक एव्हरी डे? तुम्ही दररोज किती कप चहा पितात? हाऊ मेनी कप ऑफ टी डू दे टेक एव्हरी डे? ते दररोज किती कप चहा पितात? हाऊ मेनी कप ऑफ टी डज ही टेक एव्हरी डे? तो दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डज शी टेक एव्हरी डे? ती दररोज किती कप चहा पिते? हाऊ मेनी कप ऑफ टी डज इट टेक एव्हरी डे? हा दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डज राज टेक एव्हरी डे? राज दररोज किती कप चहा पितो? हाऊ मेनी कप ऑफ टी डज अंकल टेक एव्हरी डे? काका दररोज किती कप चहा पितात? आता इथे याच पद्धतीचे वाक्य व्यवहारात करण्यासाठीची क्लबिंग, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाइप आणि डब्ल्यूएच ची वाक्य आपल्याला तयार करतात ते पहा. ही ऑल्वेज ड्रिंक ग्रीन लीफ टी. तो नेहमी हरित पर्णयुक्त चहा पितो. सूत्र काय? सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन त्याच्या वापराप्रमाणे वर्बचा पहिला किंवा दुसरा फॉर्म, बेसिक फॉर्म किंवा ईएस फॉर्म वापरला जातो आणि नंतर मग ऑब्जेक्टचा वापर केला जातो. कर्ता V1, V2 आणि कर्म. ही डज नॉट ड्रिंक एनी अदर टी. तो इतर कुठलाही चहा पीत नाही. मग इथे सब्जेक्टच्या नंतर मात्र डू डजचा वापर होतोय. त्या कर्त्याच्या प्रमाणे डू किंवा डज आणि नंतर नॉट आणि वर्बचा पहिला फॉर्म मात्र कॉमन. कारण जो फरक करायचा डू डज मध्ये केलाय नंतर ऑब्जेक्ट येतं. तो इतर कुठलाही चहा पीत नाही. ही डज नॉट ड्रिंक एनी अदर टी. मग इथे कर्ता डू डज, नॉट, V1 आणि ऑब्जेक्ट किंवा कर्म. डज ही ड्रिंक दिस टी एव्हरी डे? तो हा चहा दररोज पितो का? डू डजने सुरुवात, सब्जेक्ट, वर्बचा पहिला फॉर्म कॉमनली आणि ऑब्जेक्ट. डू डज कर्ता, क्रियापदाचा पहिला भाग आणि कर्म. डज ही ड्रिंक दिस टी एव्हरी डे? तो हा चहा रोज पितो का? व्हेन डज ही ड्रिंक टी? तो चहा केव्हा पितो? मग येस नो टाइपचं स्ट्रक्चर आयडेंटिटी घेतलं आपण, डब्ल्यूएच ने सुरुवात केली, डू डज वापरला कर्त्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतला, वर्बचा पहिला फॉर्म कॉमनली आणि ऑब्जेक्ट म्हणजेच ककारार्थी शब्द डू डज, त्याच्यानंतर कर्ता, क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग कर्म.
आता ह्याच प्रकारचे सूत्रांचा वापर करून आपण चारही प्रकारची वाक्य करण्याचा प्रयत्न करू. आय गो टू कॉलेज बाय बस एव्हरी डे. मी दररोज बसने महाविद्यालयात जातो. आय डू नॉट गो टू कॉलेज बाय बाईक. मी बाईकने महाविद्यालयात जात नाही. डू यू गो टू कॉलेज इन द मॉर्निंग? तू सकाळी महाविद्यालयात जातो का? हाऊ डू यू गो टू कॉलेज एव्हरी डे? तू दररोज महाविद्यालयात कसा काय जातो? कशा पद्धतीने जातो? वी टेक लंच ॲट 11 AM. आम्ही दुपारचं जेवण सकाळी 11 वाजता घेतो. वी डू नॉट टेक लंच ॲट 9 AM. आम्ही दुपारचं जेवण सकाळी 9 वाजताच येत नाही. डू यू टेक लंच एव्हरी डे? तुम्ही दररोज दुपारचं जेवण घेता का? व्हॉट डू यू टेक फॉर लंच? तुम्ही दुपारच्या जेवणात काय घेतात बरं? दे वॉच न्यूज ऑन आज तक. ते आज तक वरती बातम्या पाहतात. दे डू नॉट वॉच न्यूज ऑन आर भारत. ते आर भारतवर बातम्या पाहत नाही. डू दे वॉच टीव्ही न्यूज? ते टीव्हीवर बातम्या पाहतात का? ऑन विच चॅनल डू दे वॉच न्यूज? ते कोणत्या वाहिनीवरती बातम्या पाहतात? शी स्लीप्स फॉर द 1 hour इन द आफ्टरनून. ती दुपारी 1 वाजता झोपते. शी डज नॉट स्लीप मोर दॅन 1 hour इन द आफ्टरनून. ती दुपारी 1 तासापेक्षा जास्त वेळ झोपत नाही. बट डज शी स्लीप एव्हरी डेज आफ्टरनून? ती दररोज दुपारी झोपतेच का? व्हाय डज शी स्लीप इन द आफ्टरनून? ती दुपारी का बरं झोपते? कशासाठी झोपते? सचिन प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. सचिन फार चांगला क्रिकेट खेळतो. सचिन डज नॉट प्ले टेनिस. सचिन टेनिस खेळत नाही. डज सचिन प्ले क्रिकेट ॲट होम अल्सो? सचिन घरी देखील क्रिकेट खेळतो का? वेअर डज सचिन प्ले क्रिकेट? सचिन कुठे क्रिकेट खेळतो? मग आता ह्याचा वापर, ह्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर व्हर्बच्या व्हेरिएशनने व्यवहारात प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगत असताना कोणकोणत्या ठिकाणी केला तो आणि कसा केला तो याच्यावरती आता आपल्याला जरा फोकस करायचा आहे. डेली रुटीन ऑफ माइंड, माझा दैनंदिन जीवनक्रम किंवा दिनचर्या कशी आहे याच्याबद्दल तो माहिती देतोय, बरोबर? एव्हरी डे आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी दररोज सकाळी लवकर उठतो. माय मदर वेक्स अप बिफोर मी. माझी आई माझ्या अगोदर उठते. माय फादर वेक्स अप आफ्टर मी. माझे वडील मात्र माझ्या नंतर उठतात. देन आय ब्रश माय टीथ. नंतर मी माझे दात घासतो. आय यूज विको वज्रदंती टूथ पावडर. मी विको वज्रदंती टूथ पावडर वापरतो. माय मदर युजेस पतंजली. माझी आई पतंजली टूथपेस्ट वापरते. माय फादर युजेस डाबरलाल. माझे वडील मात्र डाबरलाल वापरतात. माय सिस्टर युजेस बबूल अँड माय ब्रदर युजेस मिसवाक. माझी बहीण बबूल वापरते, मात्र भाऊ मिसवाक टूथपेस्ट वापरतो. बट आय यूज विको वज्रदंती ओनली बिकॉज आय डोंट लाइक एनी अदर पेस्ट, टूथपेस्ट और टूथ पावडर. मी फक्त आणि फक्त विको वज्रदंतीच वापरतो, कारण मला इतर कुठल्याही प्रकारची टूथपेस्ट किंवा टूथ पावडर अजिबात आवडत नाही. बरोबर? कदाचित त्यांचं किराणा दुकान असेल, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी वेगवेगळी पेस्ट वापरतायत. बरोबर? देन आय टेक अ टी. नंतर मग मी चहा घेतो. बट आय डोंट प्रिपेअर टी. पण मी काही चहा बनवत नाही. माय मदर प्रिपेअर्स टी फॉर मी. माझी आई माझ्यासाठी चहा तयार करते. बट शी डज नॉट टेक टी. पण ती काही चहा घेत नाही हां. शी टेक्स कॉफी. ती कॉफी घेते. माय फादर डज नॉट टेक एनिथिंग. माझे वडील काहीही घेत नाही. माय सिस्टर टेक्स आयुर्वेदिक पेय. माझी बहीण आयुर्वेदिक पेय घेते आणि माय ब्रदर टेक्स मिल्क. माझा भाऊ मात्र दूध घेतो. देन आय बोथ टेक आय देन बोथ टेक द देन आय टेक बाथ एव्हरी डे. त्यानंतर मी दररोज अंघोळ करतो. एव्हरीबडी टेक बाथ इन माय फॅमिली. माझ्या घरातले सगळेच परिवारातले, कुटुंबातले सगळेच जण अंघोळ करतात. देन माय फादर गोज टू ऑफिस. त्यानंतर माझे वडील कार्यालयात जातात, ऑफिसला जातात. माय सिस्टर गोज टू स्कूल. माझी बहीण अँड माय ब्रदर ऑल्सो गोज टू स्कूल. माझं बहीण शाळेत जाते आणि भाऊ सुद्धा शाळेत जातो. ओनली माय मदर रिमेन्स ॲट होम. फक्त माझी आईच घरी थांबते. शी डज नॉट गो एनीवेअर बिकॉज शी इज हाऊसवाईफ. ती कुठेही जात नाही, कारण ती एक गृहिणी आहे. आय गो टू माय कॉलेज. मी माझ्या कॉलेजला जातो. समटाईम बाय बाईक. मी कधी-कधी बाईकने जातो, समटाईम बाय ट्रेन, कधी ट्रेनने जातो, समटाईम बाय प्लेन, कधी-कधी विमानानेही जातो. समटाईम आय गो ऑन वॉक. कधी-कधी पायीही जातो. इन कॉलेज इफ पॉसिबल आय अटेंड लेक्चर. जर शक्य झालं तर मी महाविद्यालयात त्या व्याख्यानाला उपस्थित सुद्धा राहतो. अदरवाईज आय वॉन्डर इन अ पोर्च. नाहीतर मी व्हरांड्यात बरोबर. प्लीज डोंट आस्क व्हाय. काय ते विचारू नका. तरुण मुलं जे आहेत ना, व्हरांड्यात का भटकत असतात हे सिक्रेट सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर? देन आय गो टू कॅन्टीन. नंतर मात्र मी उपहारगृहात जातो. माय फ्रेंड अल्सो कम विथ मी इन द कॅन्टीन. माझे मित्र देखील माझ्याबरोबर उपाहारगृहात येतात. देअर वी टेक टी. तिथे आम्ही
चहा घेतो. समटाईम कॉफी, समटाईम कोल्ड ड्रिंक, समटाईम धिस, समटाईम दॅट. कधी कॉफी घेतो, कधी चहा घेतो, कधी शीतपेय घेतो, कधी हे घेतो, कधी ते घेतो. समटाईम आय पे बिल, कधी मी बिल पे करतो. समटाईम दे पे बिल, कधी-कधी ते बिल देतात. समटाईम नोबडी पेज बिल अँड बिल रिमेन पेंडिंग. कधी-कधी कुणीच बिल देत नाही. मग बिल तसंच राहतं. बिकॉज कॅन्टीनवाला इज अ फ्रेंड ऑफ माइन. कॅन्टीनवाला माझा अतिशय चांगला मित्र आहे. सो ही राइट्स इन माय अकाउंट म्हणून तो माझ्या खात्यावरती लिहून ठेवतो. अँड ऑन द फर्स्ट ऑफ एव्हरी मंथ माय फादर इज व्हेरी हॅपी. आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला माझे वडील अत्यंत आनंदी असतात. बिकॉज ही गेट्स द सॅलरी, कारण त्यांना पगार मिळतो. फ्रॉम दॅट सॅलरी ही गिव्स मी सम पॉकेट मनी. त्याच्यानंतर ते पॉकेट मनी देतात. अँड फ्रॉम दॅट पॉकेट मनी आय पे ऑफ द बिल ऑफ कॅन्टीनवाला. त्या कॅन्टीनवाल्याचं बिल मी पे करतो. अँड आफ्टर कॅन्टीन आय गो टू लायब्ररी. त्याच्यानंतर मग मी ग्रंथालयात जातो. आय गेट सम बुक एक्सचेंज फ्रॉम द लायब्ररी. लायब्ररीमधून काही पुस्तकं मी बदलून घेतो. एव्हरी डे आय ब्रिंग न्यू बुक ॲट होम. दररोज न चुकता नक्की मी पुस्तक घरी आणतो. आय नेव्हर रीड देन दॅट इज डिफरंट थिंग. मी ते पुस्तक कधीच वाचत नाही, ती गोष्ट वेगळी हो. बट एव्हरी डे आय ब्रिंग न्यू बुक ॲट होम. पण दररोज मी न चुकता नवीन पुस्तक घरी आणतो. अबाउट ॲट 1:30 आय कम टू होम. 1:30 वाजताच्या सुमारास मी घरी येतो. माय ब्रदर अँड सिस्टर ऑल्सो कम टू होम बाय द सेम टाइम. माझा भाऊ आणि बहीण देखील त्याच वेळी घरी येतात. फर्स्ट ऑफ ऑल वी टेक लंच. सर्वात अगोदर आम्ही दुपारचं जेवण करतो. आफ्टर लंच माय ब्रदर अँड सिस्टर वॉचेस टीव्ही प्रोग्राम. त्यानंतर माझा भाऊ आणि बहीण टीव्हीचा कार्यक्रम पाहतात. बट द प्रॉब्लेम इज दॅट माय ब्रदर लाइक झी सिनेमा. माय ब्रदर लाइक सिनेमा चॅनल अँड माय सिस्टर लाइक स्पोर्ट्स चॅनल. म्हणजे प्रॉब्लेम पण समस्या ही आहे, की माझ्या भावाला त्या चित्रपट पाहायला आवडतात आणि बहिणीला मात्र क्रीडा वाहिनी पाहायला आवडते. सो माय ब्रदर लाइक सिनेमा चॅनल अँड माय सिस्टर लाइक स्पोर्ट्स चॅनल. सो दे अल्वेज कीप कॉरलिंग. म्हणून ते नेहमी एकमेकांशी भांडत असतात. समहाऊ आय सेटल देअर कॉरल अँड दे वॉच टीव्ही प्रोग्राम विथ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. कसं तरी करून मी त्यांचं भांडण व्यवस्थित सोडवतो आणि मग ते आपसातल्या समजूतदारपणाने टीव्हीवरील कार्यक्रम पाहतात. देन ब्रदर वॉचेस टीव्ही फॉर अन अवर अँड सिस्टर वॉचेस लॅटर अन अवर. नंतर भाऊ 1 तास टीव्ही पाहतो आणि बहीण 1 तास टीव्ही पाहते. माय मदर टेक्स नॅप इन द आफ्टरनून. माझी आई दुपारच्या वेळी थोडी वामकुक्षी घेते, थोडासा आराम करते, विश्रांती घेते. अबाउट 4 आय गो टू वंडरिंग. 4 वाजताच्या सुमारास मी भटकायला जातो. समटाईम ऑन वंडर ऑन मेन रोड, कधी मेन रोड, समटाईम एमजी रोड, कधी एमजी रोड, समटाईम ऑन गंगापूर रोड, कधी गंगापूर रोडवर फिरायला जातो. बरं, समटाईम आय वॉन्डर हिअर, समटाईम आय वॉन्डर देअर. कधी इथे भटकतो, कधी तिथे भटकतो. व्हेनेव्हर वी फाइंड ग्रीनरी. जिथे-जिथे आम्हाला हिरवळ दिसेल, त्या-त्या ठिकाणी आम्ही भटकतो. अबाउट 7 7 वाजताच्या सुमारास आय कम टू होम. मी घरी येतो. 7 वाजताच्या सुमारास मी घरी येतो. माय फादर कम्स होम बाय द सेम टाईम. त्याच वेळी माझे वडील देखील घरी येतात. फर्स्ट ऑफ ऑल ही टेक बाथ. सर्वात अगोदर ते अंघोळ करतात. देन माय मदर प्रिपेअर्स कप ऑफ टी फॉर हिम. नंतर माझी आई त्यांच्यासाठी 1 कप चहा तयार करते. ही टेक्स कप ऑफ टी. ते 1 कप चहा पितात. देन ही वॉचेस सम टीव्ही प्रोग्राम. त्यानंतर काही ते टीव्हीचा कार्यक्रम पाहतात. अबाउट 9 वी टेक डिनर टुगेदर. 9 वाजताच्या सुमारास आम्ही रात्रीचं एकत्र जेवण करतो. अगेन वी वॉच टीव्ही प्रोग्राम फॉर सम टाईम. जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही काही वेळासाठी टीव्हीवरचे कार्यक्रम पाहतो. अँड अबाउट 11 वी गो टू बेड. आणि 11च्या सुमारास आम्ही मग छानपैकी झोपी जातो. अँड से गुड नाईट टू इच अदर. आणि एकमेकांना अगदी शुभरात्री म्हणतो. बघा ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक वाक्यांमधून सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग झळकत होता. बरोबर? मग इथे जस्ट कॉन्सन्ट्रेट करून जर पाहिलं तुम्ही, तर या ठिकाणी जिथे-जिथे ही, शी, इट, नेम, नाउन होतं, त्या-त्या ठिकाणी तुम्हाला यस, येसचा वापर करावा लागतो. जस्ट फॉर थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय? ही, शी, इट, नेम, नाउनसाठी सेकंड फॉर्म यस, इयस वापरला जातो. आणि बाकी सगळ्यांसाठी म्हणजेच आय, वी, यू, यू, दे साठी बेसिक फॉर्म, फर्स्ट फॉर्म वापरला जातो. हे लक्षात घ्या. म्हणजे काय? हायलाइट करत असताना इथे लक्षात घ्या, आय, वी, यू, यू, दे साठी V1 म्हणजेच बेसिक फॉर्म. मात्र ही, शी, इट, नेम, नाउन, तो, ती, हे थर्ड पर्सन सिंग्युलर या ही, शी, इट, नेम, नाउन साठी मात्र यस, चा वापर होतोय. मग प्रॅक्टिकली जरा याचा कॉन्सन्ट्रेट करून जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं माय
डेली रुटीन अँड माय सिस्टर्स डेली रुटीन. आता माझं डेली रुटीन म्हटल्यानंतर आय तिथे वर्कचा पहिलाच फॉर्म वापरला जाणार आणि थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे सिस्टर म्हणजे थर्ड पर्सन आहे ती शी म्हणून तिच्यासाठी मात्र वर्कचा कुठला फॉर्म वापरला तर अंडरलाईन केलेले होल्ड केलेले ते लक्षात घ्या. आय वेक अप ॲट 7 o'clock. मी 7 वाजता उठतो. वेक अप. अँड शी वेक्स अप ॲट 6 o'clock. पण माझी बहीण 6 वाजता उठते. वेक्स अप. आय ब्रश माय टीथ बाय विको. मी माझे दात विकोने घासतो. अँड बट शी ब्रशेस हर टीथ बाय बबूल. पण ती तिचे दात बबूलने घासते. आय टेक ओनली 10 minutes टू गेट रेडी. मी तयार व्हायला फक्त 10 मिनिटं घेतो. अँड शी टेक 30 minutes टू प्रिपेअर. पण ती तयार व्हायला मात्र 30 मिनिटं लावते. आय टेक, शी टेक्स. त्याचप्रमाणे आय गो टू कॉलेज बाय बाय पल्सर बाईक. मी माझ्या पल्सर बाईकने कॉलेजला जातो. अँड शी गोज टू कॉलेज बाय हर स्कूटी बाईक. पण ती तिच्या स्कूटी बाईकने कॉलेजला जाते. आय गो, शी गोज. त्याच पद्धतीने आय हॅव आफ्टरनून रेस्ट फॉर 2 hours. मी दुपारी 2 तास आराम करतो. बट शी हॅज आफ्टरनून स्लीप ओनली फॉर 15 minutes. पण ती दुपारची फक्त 15 मिनिटं झोपते. आय प्ले आय प्ले आउटडोर गेम ओनली. मी फक्त मैदानी खेळ खेळतो. बट शी प्लेज जस्ट इनडोअर गेम. पण ती फक्त बैठे खेळ खेळते. आय डू माय हाफ होमवर्क. मी माझा अर्धाच गृहपाठ पूर्ण करतो. बट शी डज हर ऑल होमवर्क. पण ती तिचा संपूर्ण आय डू, शी डज. त्याचप्रमाणे आय ईट डिनर ॲट हॉटेल समटाईम. मी कधी कधी हॉटेलमध्ये जेवण करतो. बट शी ऑलवेज ईट डिनर ॲट होम. पण ती नेहमी घरीच जेवण करते. आय वॉच स्पोर्ट्स ऑन टीव्ही. मी टीव्हीवरती स्पोर्ट्स पाहतो. बट शी वॉचेस फॅमिली सिरियल्स. पण ती कौटुंबिक मालिका पाहते. आय वॉच, शी वॉचेस. त्यानंतर आय स्लीप ॲट अराउंड 12 o'clock. 12 वाजता मी रात्री झोपतो. बट शी स्लीप्स ॲट शार्प 10 o'clock. पण ती अगदी बरोबर 10 वाजता झोपते. सो कुठे आपण काय वापरतोय हे आलं लक्षात? ओके. व्यवस्थित प्रयत्न करा समजून घेण्याचा, अगदी प्रॅक्टिस करण्याचा सराव करा आणि होमवर्क तुमच्याकडे असलेलं पिंक कलरचं पुस्तक तर त्यातला होमवर्क लक्षात घ्या. अफर्मेटिव्ह टेबल त्याच्यामधले जे आहेत ना 10 वाक्य तयार करायची, असेंब्ली करायची. प्रत्येक वाक्यामधला सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा वेगळा असला पाहिजे आणि मराठी भाषांतर कंपल्सरी. आणि अफर्मेटिव्हच्या टेबलकडून मग अफर्मेटिव्हची इंग्लिश टू मराठीची वाक्ये, इंग्लिश मधली वाक्य घ्या आणि ती सगळी वाक्य मराठीमध्ये करा. आणि सर्वात शेवटी मराठीवरती फोकस. मराठीमधली सगळीच्या सगळी वाक्य घ्यायची आणि ती सगळीच्या सगळी वाक्य इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झॅक्टली अॅक्युरेटली सगळ्या गोष्टी. अफर्मेटिव्ह टेबल, अफर्मेटिव्ह इंग्लिश टू मराठी आणि सर्वात शेवटी मराठी टू इंग्लिश ही वाक्य करायची आहे सक्तीने. त्याच्यानंतर मग निगेटिव्ह वाक्यांकडे वळतो आपण. निगेटिव्ह वाक्यांचा टेबल घ्या. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट वेगळा येईल याची काळजी घ्या. म्हणजे आय घेतल्यानंतर पुन्हा आय येणार नाही. वी घेतल्यानंतर पुढच्या वाक्यात वी येणार नाही. ऑब्जेक्ट एक घेतलं होम तर परत होम घेणार नाही हे लक्षात घ्या. त्या टेबल मधला सब्जेक्ट ऑब्जेक्ट प्रत्येक वाक्याचा वेगळा असेल आणि मग त्याचं ट्रान्सलेशन करायचंय. मग निगेटिव्हचीच वाक्य घ्यायची आहे इंग्लिश मधली जी मराठीत ट्रान्सलेट करायची सगळी आणि त्या सगळ्याच्या सगळ्या मराठी वाक्यांकडे वळायचंय निगेटिव्हच्या आणि त्या मराठीतल्या वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचंय. आणि येस नो टाईपचा अगदी तसा तोच टेबल घ्यायचा आहे. येस नो टाईपच्या बाबतीत येस नो टाईपचा टेबल घ्या. त्याच्यापासून 10 वाक्य तयार करा. त्याचं मराठीत भाषांतर करा. काळजी घेताना सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सारखाच असला पाहिजे हे मात्र पक्क लक्षात राहू द्या. त्यानंतर मग इंग्लिश टू मराठीतली वाक्य करायची सगळी आणि नंतर मग मराठीमधली वाक्य जी सर्वात महत्वपूर्ण जी तुम्हाला बोलण्यासाठी खूप मोठी मदत करतील ती सगळी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायची आहे. आणि त्यानंतर डब्ल्यूएच ची वाक्य. डब्ल्यूएचचा टेबल घ्या. डब्ल्यूएचच्या टेबलमध्ये 10 वाक्य तयार करा. ट्रान्सलेशन करा त्याचं. प्रत्येक वाक्य तयार करत असताना सब्जेक्ट ऑब्जेक्ट वेगळा याची काळजी घ्या आणि नंतर इंग्लिश मधले सगळे वाक्य घ्या ते मराठीत ट्रान्सलेट करा आणि नंतर सरते शेवटी सगळ्यात शेवटी तुम्हाला जी वाक्य मराठीमधली दिसत आहेत ती इंग्लिशमध्ये सगळी करून टाकायची. होमवर्क व्यवस्थित करा आणि काही अडचण असेल तर डेफिनेटली कमेंट्समध्ये ती मेन्शन करू शकतात. जमल्यास व्हिडिओ पुन्हा एकदा शांत डोक्याने पहा आणि जो पिंक कलरच्या पुस्तकातला होमवर्क आहे न चुकता तो व्यवस्थित करा. ओके. जस्ट टेक केअर ऑफ युअर सेल्फ.
हॅपी इंग्लिश लर्निंग. सोडायचं नाहीये. इंग्लिश जोपर्यंत परफेक्ट कमांडिंग पोझिशन मध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहायचंय. थँक यू व्हेरी मच. टेक केअर ऑफ युअर सेल्फ वेल अँड बी कनेक्टेड टू इंग्लिश लँग्वेज. थिंक इन इंग्लिश. Try to speak English language. Create the English atmosphere. Thank you. Bye bye. Take care.